हे हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सकाळ झाली आहे माझी आईच्या घरी आणि आज सकाळी सकाळीच हॉलमध्ये दरवाजा जवळच येऊन आम्ही वाट बघतोय मावशी आणि दीदीची. बरोबर ऐकलंय तुम्ही, आज येणार आहेत माझ्या 2 माऊ आणि 2 दीदी, म्हणून सकाळी सकाळीच आम्ही त्यांची वाट बघत बसलोय. आणि हे काय, माऊ आल्यावर त्यांचं माझ्याकडे अजिबातच लक्ष नाहीये. त्या बसल्या आधी पोटपूजा करायला आणि फ्रीज मध्ये काही दिसतं का खायला म्हणून शोधायला गेला तर त्यांना मिळाला मेहंदीचा कोन. मग मध्येच काय बसल्या मेहंदी काढायला आणि मेहंदी आर्टिस्ट होत्या विद्या मामी. मेहंदी थोडी सुकली तर लगेच वॉश करून घेतली मोनी मावशीने आणि लागले जेवणाची तयारी करायला. म्हणून सगळेच बसले लसूण सोलायला. बिर्याणी बनवायची आहे ना 100 लोकांची, म्हणून सगळेच बसले दुपारपासून लसूण सोलायला. एवढ्या दिवसांनी भेटल्यावर बहिणी आम्ही मस्त गप्पा करत होतो, मस्ती चालू होती. आणि आमची रिशू मॅडम पिऊ मामाला त्रास देण्यात व्यस्त आहे आणि ती मनातल्या मनात हाच विचार करत असते की तूच का रे तो माझ्या आई बाबाला त्रास देणारा, थांब मला मोठी होऊ दे, बघतेस तुझ्याकडे. आणि पिऊ मामाला त्रास देऊन झाल्यानंतर आता ताशू दीदीलाही काहीतरी काम लावत असे म्हणत रिशू मॅडम झोळीत झोपल्या. आणि माझी ताशू बाळ पण बघा रिशूबाईला किती छान झोका देते. खरंच असतं, बहीण छोटी असो किंवा मोठी असो त्यांच्यामधलं प्रेम तेवढंच असतं. आणि खरंच आहे ते, कितीही आपल्यावर कोणीही माया करा पण बहिणी इतकं प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही. आणि तुमची पण बहीण अशीच आहे का? थोडीशी आगाऊ, थोडीशी मस्तीखोर पण खूप प्रेमळ? नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.